लय दिवसांनी दादा भेटला. व्यक्ती इथे वरती ठेवायला रूम आहे तो तिथे थांब. तू जेव 2 मिनिटात मी जेवण घेतो. चले बाय. बसलो ना बोरवली पकडली ना ट्रेन. बोरवली ट्रेन पकडून मग डायरेक्ट विरारला मग आलो कोकणला परत. शीत लक्ष दे म्हणून थाल्यान दे म्हणून लागे दुसरा हात लावा ना हाताला हाताला. हे जय शिवराय मित्रांनो, तुमच्या न्यू व्लॉगवरती स्वागत आहे. तर गाइस, आजचा व्लॉग एकदम खूप खास असणार आहे. लिटरली सांगा आज काय गेस्ट करा, आजचा व्लॉग कशावरती असणार आहे. कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा. कुठे मी जात नाही, तुम्हाला सांगून टाकतो. तर मित्रांनो, वेडिंगचं नाव ऐकलं की तुम्हाला का वाटतं मला सांगू. मी वेडिंगचं नाव ऐकलं माझ्या मनाला एकदम आनंद वाटतो. आणि इन्व्हिटेशन आला ना वेडिंगचा, तुम्ही सोडू नका. जावा, तुम्ही कामास धंदे सोडून जावा लग्नाला. तर गाइस, आपण चाललो आता विरारला लग्न आहे. कारण की लांबच्या मावशीचं लग्न आहे. इन्व्हिटेशन आलं आहे तर सोडला नाही म्हणून जातोय मी. तर गाइस, ह्या ब्लॉगवरती कोण नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कोणी अगोदरपासून होते तेही या चॅनलला अजून सपोर्ट करा गाइस. 500 सबस्क्रायबर झाले आपले. लवकर करून टाका 1000 सबस्क्रायबर गाइस. असं चॅनलला सपोर्ट करा आणि आपल्या मराठी भावाला सपोर्ट करा. तर गाइस, आय होप आता आम्हाला लेट झाला आहे तर जास्त मी बकवास करणार नाही. तुम्हाला डायरेक्ट भेटू मग. हे तर गाइस, वी आर फायनली विरारला पोहोचलो आहे. आणि पाटील फार्म हाऊस तुम्हाला दाखवतो गाइस. छोटासा आहे लिटरली. आता बाहेर आहे मी गेटच्या, तुम्हाला दाखवतो. लेट्स सी. तुम्ही बघू शकता आजूबाजूला माझ्या बॅकग्राऊंडमध्ये. इथे थोडे काय बोलतं अजून डेव्हलप होतोय कारण की ते पाठी वाटतं काहीतरी आहे, फॅक्टरी आहे वाटतं. तर लेट्स सी, तुम्हाला दाखवतो मग. गाइस, तुम्ही बघू शकता समोर आहे पाटील फार्म हाऊस. तिथे मावशीचा हे लावला, बॅनर बनवला, छोटासा पोर्ट्रेट आहे. तर गाइस, आय होप तुम्ही बघू शकता. लय दिवसांनी दादा भेटला. व्यक्ती इथे वरती ठेवायला रूम आहे तो तिथे थांब. तू जेव 2 मिनिटात मी जेवण घेतो. चले बाय. मित्रांनो, बघू शकता तुम्ही जेवतोय मस्त. भाजी दे म्हणजे 4 पाव तुम्ही बघू शकता. तरी तुम्ही बघू शकता मित्रांनो, फार्म हाऊस का भारी आहे खूप लिटरली. आता फर्स्ट आपण जेवण घेऊया, नंतर मग शूट करूया. मामा कोण ओळखीचा नाही मग मी येऊ काय माझं काय घर नाही आहे असं होते ना. फोन पण नाही. एक फोन तरी तुझ्या तिथं आता आला कोणा. हे तर गाइस, खूप फार्म हाऊस लय भारी आहे राव. आता मी वरती आलोय, तुम्ही बघू शकता. आता मी वरती तुम्हाला एक दाखवतो व्ह्यू काय आहे ते वरसून. तर गाइस, तुम्ही बघू शकता आता मी सीडीवरसून आलोय. तुम्ही बघू शकता आतमधलं इंटिरियर पण लय भारी आहे. आता मी आहे ना काय बोलतो बाल्कनीमध्ये उभा आहे. तुम्ही बघू शकता इथं झुला लटकवला आहे. त्या साईडला पण मस्त सनसेट आहे, बघू शकता. चला आपण आधी शूटच्या अगोदर थोडा रेडी व्हिडिओ आहे कारण की थोडा इथे ना हल्दी रात्री लागणार आहे. बघू शकता लय भारी वाटतं. आता प्रॅक्टिस चालू आहे कारण की आता थोड्या मिनिटांनी आता आपल्याला हे चालू होणार साखरपुडा. तुम्ही बघू शकता आतमधला हॉल लय भारी वाटतं राव. एकदम भारी व्ह्यू आहे गाइस, तुम्ही बघू शकता. ओ माय गॉड, वाव. इथे एक छोटासा बेडरूम आहे गाइस. इथे आमचे बॅगे ठेवले आहे आम्ही.
तर गाईज फायनली तो इव्हेंट संपला. आपला साखरपुड्याचा आता हल्दी आहे. अर्धे का 1 तासाने हल्दी का आत्ता माहिती नाही. आता चार्जिंगही डाऊन झाली गाईज. खूप लिटरली मजा आली. तुम्ही बघू शकता म्हणजे हालत अजूनच तशीच आहे तसं मी स्टार्टिंगला होतो. खरे अजून कपडे मी चेंज नाही केला. आता कपडे चेंज करतो आणि बाहेर जातो. चला गाईज भेटू मग हल्दीला. आज खुशीचा सोहळा यो डीजे बँजो बी वाजतई गो. हाई खवाला नॉन व्हेज मेनू हाई तल्लेला माहुरा गो. आज खुशीचा सोहळा यो डीजे बँजो बी वाजतई गो. हाई खवाला नॉन व्हेज मेनू हाई तल्लेला माहुरा गो. मला नाचाच हाई मला गावाच हाई लिटल लिटल तरी दे रे. मला जेवण नको मला पाणी नको असं थोडासा चकना तू दे रे. मला नाचाच हाय मला गावाच हाय लिटल लिटल तरी दे रे. मला जेवण नको मला पाणी नको असं थोडासा चकना तू दे रे. दुसरी सोय कर आपली आज खुशीचा माहोल हाय रे. सोय कर आपली. सजली ही नवरी बाई नवरोबासाठी ग. गाली हळदी चाले पा दिसते किती गोड ग. आई बाबांची लाडकी सासरला जाईल ग. सुखी राहा दिल्या घरी तू रडू नको बाई ग. येणार नवराची स्वारी घेऊन मर्दानी थाट लाडकीला घेऊन जाईल घोड्यावर तो गथेट. सखे तुझी आठवण येईल ग हो हळदी अंगाला. हो हळदी अंगाला तुझ्या नावाची मी लागते रे राजा. घेऊन जाशील ना या राणीला तुझ्या संगतीन राजा. हळदी अंगाला तुझ्या नावाची मी लागते रे राजा. घेऊन जाशील ना या राणीला तुझ्या संगतीन राजा. और अभी तो रुको, क्लाइमैक्स अभी बाकी है. अरे पोरी बघत्या तुला वाईट इम्प्रेस कर त्यांना. बघता त्या कसा नसतोय करून डाऊन एक खंबा. अरे पोरी बघत्या तुला वाईट इम्प्रेस कर त्यांना. बघता त्या कसा नसतोय करून डाऊन एक खंबा. टाईम तू लावतो कशाला खपल सारी रात. डास बीस येत नसल तर चपटी लावून नाच. टाईम तू लावतो कशाला खपल सारी रात. डान्स बीस येत नसल तर चपटी लावून नाच. अरे भावडे हाला जायचं नाही होऊन तर राटे नाच. अरे दुनिया की फिकिरी काय गो धिंगाणा घालून तू नाच. अरे भावडे हाला जायचं नाही होऊन तर राटे नाच. अरे दुनिया की फिकिरी काय गो धिंगाणा घालून तू नाच. नाच रे भावड्या नाच. अरे चपटी रे भावाला चपटी. अरे नाच. आहा. ए भावड्या. ए तरट. आहा. भावड्या. आता आम्ही नाश्ता करतोय. तुम्ही बघू शकता आता काय होतं मांडीवर कांद्याचे पोहे आणि प्लस त्याच्यावरती मी शेव घातली आहे.
कारण खास डिश होईल मग ती. आणि त्या बाजूला 2 काय बोलतात आलू टिक्की आहे, तुम्ही बघू शकता. तर गाईस आता आहे ना आपली मंडळी बसली आहे नाश्ता बिष्टा करायला. आताच जसं आम्ही स्विमिंग पूलमध्ये आंघोळ बिंगोल केलेली होती. आणि प्लस विचार करू होतो. तर मित्रांनो आता मी नाश्ता बिष्टा केला आहे आता. तर आता आपण थोडा शूट बीट करू जरा आउटडोर आणि इनडोरचा. आंघोळ बिंगोली केली स्विमिंग पूलमध्ये, कारण की मोरीमध्ये जागा नव्हती म्हणून. स्विमिंग पूलमध्ये ना जायला फुल मजा आली. पैसा वसूल झाला राव, म्हणून बोलतात लग्नाला जावं. आमंत्रण दिलंय, कामाधंदे सोडून जावा पण लग्नाला जावा, हे माझं म्हणणं आहे. समजला? थोडे 4-5 पैसे थोडे जातील, मान्य आहे का नाही. फार्म हाऊस असेल ना तर बिंदात जायचं, लग्नाला सोडू नका, रडू नका, लग्नाला जावा बिंदात, मी बोलतो. तर काय थोडा आता शूट बीट करूया थोडा. गौरव सावंत असा ब्लॉग बनवणार. हा बघा बाय काय चालला काय तुमचा. माझी नकल करायची असेल तर पुरा कराला भावांनो. फॅमिली युट्यूब फॅमिली. अजून बोल. बघा इथे मंदिर आहे, अजून काय. हा थोडा सिनेमॅटिक शॉट. इथं मंदिर आहे. नवीन ब्लॉगर आला गाईस त्या वेडिंग मध्ये. करण डीजे ना, दर्शन डीजे. डीजेला पण आलाय. दर्शन डीजे फक्त आयटम शोधतोय. बघा आता काही आपण आम्ही असं दादांना असेल बघ. पंचमीला हातावर, श्रावणात झोक्यावर, दिवाळीत दारावर कोण दिसले. दुरूनच पाहण्याचे, कलेच राहण्याचे, रिकाम्या उखाण्याचे दिस सरले. आरशात थांबण्याचे, कोणाला न सांगण्याचे, राती चोर पावलाचे दिस सरले. दिस सरले, 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 दिस सरले. हे तर मित्रांनो इव्हेंट फार चांगल्या प्रकारे पार पडला आहे गाईस. तर गाईस आता वेडिंग तर झालं आहे आपला, आता फक्त रिसेप्शनची वाट बघतात पब्लिक. आणि आता जेवणाची तयारी झाली आहे. आता मी लगेच जेवण घेतो आहे आणि तुम्हाला डिशेस दाखवतो काय काय आहे गाईस. तर गाईस कोणी चॅनल नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आय होप मग तुम्ही खुश असेल, मग तुम्हाला बोर तर करणारच नाही.